जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, कायद्याचं बोलू काही तुमच्यासोबत हा जो टॉपिक मी घेऊन आलो आहे, तुमच्यासोबत डिस्कशन करायचं आहे. आणि तुमच्यापैकी काही विद्यार्थी हे लॉचे असतील, काही विद्यार्थी ह्युमॅनिटी बॅकग्राऊंडचे असतील, काही विद्यार्थी ग्रॅज्युएट असतील, काही विद्यार्थ्यांचं चांगलं शिक्षण एज्युकेशन झालं असेल. त्या विद्यार्थ्यांचे मतं जे आहेत ते जाणून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी हा टॉपिक घेऊन आलेलो आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण जे तुम्हाला संपूर्ण गोष्टी माहीत आहे ती म्हणजे दिल्ली हायकोर्टमध्ये जे आहे ते एका जे न्यायाधीश आहेत त्यांच्या घरात तुम्हाला जे बर्निंग म्हणजे जे नोटा आहेत किंवा ज्या नोटा सापडलेल्या आहेत जळलेल्या अवस्थेत, ते तुम्हाला संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला अवगत असतीलच. परंतु विद्यार्थी मित्रांनो, FIR जे आहेत ते का होत नाहीये त्या गोष्टी मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे. सुप्रीम कोर्टने जे आहे ते एक पिटिशन जी आहे ती दाखल केली होती की तुम्ही असे जे जज जर काही कार्यवाही करत असतील किंवा असे जे जज जर करप्ट असतील किंवा जजवर काही जर ॲलिगेशन असतील तर FIR जी आहे ती होणं गरजेचं असतं. या संदर्भात काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी मी तुमच्यासोबत क्लिअर करेल. आणि तुम्हाला काय वाटतं, तुमचे कमेंटचे जे आहेत किंवा जे काही विद्यार्थी चांगले म्हणजे जे विद्यार्थी जे आहेत ते चांगला अभ्यास करत असतील, काही विद्यार्थ्यांचं पॉलिटी व्यवस्थित असतील, त्या विद्यार्थ्यांचे मतं मला जाणून घ्यायचे आहेत. त्या अनुषंगाने मी तुम्हाला जो आहे ते हा पूर्ण जो टॉपिक आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे आणि तुमचं मत मला जाणून घ्यायचं आहे, जेणेकरून मलाही जर एखाद्याचं मत आवडलं तर मलाही तो यूज करताना मला त्याचा फायदा होईल. चला विद्यार्थी मित्रांनो, तर मग ते जे आहे दिल्ली हायकोर्टचं जे आहे ते तुम्हाला संपूर्ण गोष्टी माहिती आहेत. तर सामान्य नागरिक आणि जज यांच्यात कायद्याचा फरक असतो का, या दोन गोष्टी ज्या आहेत त्या आपण इथं चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या जजवर जर समजा किंवा एखाद्या न्यायाधीशावर समजा जर काही ॲलिगेशन लागलं तर त्याच्यावर FIR होते का, तर विद्यार्थी मित्रांनो 1991 जे आहे त्याच्यामध्ये केस आली होती. त्या केसचं नाव किंवा त्याचा रेफरन्स मी तुम्हाला दाखवतो. विद्यार्थी मित्रांनो, ती जी केस होती ती होती तुमची के वीरास्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ही केस काय सांगायची, संपूर्ण गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जे प्रश्न आहेत आपल्याला त्याचं पार्श्वभूमी तुम्हाला मी सांगतो, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण विषय जो आहे तो समजणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे जस्टिस वर्मा आहेत त्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत की त्यांच्या घरात ज्या आहेत त्या जळलेल्या स्वरूपात नोटा करोडो रुपये जे आहेत ते त्यांच्या घरात सापडलेले आहेत. ही जी घटना आहे ती तुम्हाला माहिती आहे 14 तारखेला झाली. 14 तारखेला झाली, नंतर ती खूप 7-8 दिवसानंतर ती संपूर्ण जे लोकांच्या समोर आली. नंतर मग या इतक्या दिवसांमध्ये त्यांच्यावर जे आहे ते कोणत्याही प्रकारची जी आहे ती कारवाई जी आहे ती झालेली नाहीये. मग या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा आपल्याला व्यवस्थित वाटत नाही. कारण जर समजा आपल्याला जर न्याय मिळवायचा असेल तर आपल्याला न्यायपालिकेवर विश्वास ठेवायचा की नाही, हे जे मत आहे ते मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. म्हणून हा संपूर्ण जो टॉपिक आहे मी ते तुमच्यासाठी घेऊन आलो. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं जे आहे जे बॅकग्राऊंड आहे ते तुम्हाला समजलं असेल. तर आपले जे प्रश्न आहेत ते म्हणजे काय, तर FIR का झाली नाही त्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. सुप्रीम कोर्टाने याचिका रद्द का केली या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आणि न्यायाधीश आणि सामान्य नागरिक यांच्यासाठी कायदा हा वेगवेगळा आहे का, हा क्वेश्चन जो आहे तो जो राईज होतोय त्या सुद्धा गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. नंतर मला तुमचं मत सुद्धा जाणून घ्यायचं आहे. न्यायपालिकेवर तुमचा विश्वास आहे किंवा नाही ते तुम्ही तुमचं ठामपणे मत तुम्ही व्यवस्थित शब्दामध्ये मांडून मला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एकाने जी पिटिशन आहे ती टाकलेली होती. तुम्हाला माहिती आहे जे असतात जस्टिस यशवंत वर्मा जे आहे त्यांच्यावर जे आहे त्यांनी पिटिशन टाकली होती की सुप्रीम कोर्टाकडून त्यांना माहिती हवी होती आणि आपल्याला सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे. सुप्रीम कोर्टाकडून त्यांना असं माहिती हवी होती की सर, हे जे आहेत न्यायाधीश वर्मा यांच्यावर कोणत्याही प्रकारची FIR का होत नाहीये, या गोष्टी त्यांनी विचारल्या. नंतर सेकंड त्यांनी विचारलं की तुम्ही जे आहे की जे एक केस झाली आहे की के वीरास्वामी वर्सेस के वीरास्वामी, जे मी तुम्हाला सांगितलं के वीरास्वामी वर्सेस स्टेट ऑफ युनियन, ही जी केस आहे ती केस काय सांगते की कोणताही जज असेल किंवा कोणत्याही न्यायाधीश असेल यांच्यावर तुम्हाला FIR किंवा कोणतीही इन्व्हेस्टिगेशन आहे ती करू शकत नाही तुम्ही, जोपर्यंत तुम्हाला सुप्रीम कोर्टची परमिशन तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही अशा गोष्टी करू शकत नाही. असं जे जजमेंट आहे ते के वीरास्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये आलेलं आहे. मग त्या पिटिशनने सांगितलं की तुम्ही हा जो विचार आहे की तो जो जजमेंट आलेला आहे तो मला वाटतं 1991 मध्ये आलेला आहे. तुम्हाला जर खरंच म्हणजे आता मला आठवत नाही, पण 1991 मध्ये ते जजमेंट आलेलं आहे. जर याच्यात काही चुकीचं असेल तर तुम्ही करेक्ट करू शकता. मग हे जे जजमेंट आलेलं आहे त्या जजमेंटवर तुम्ही
तुमचं काय मत आहे किंवा हा जजमेंट आता म्हणजे ह्या जजमेंटमध्ये काही चेंज करायचं वाटत आहे का तुम्हाला? या गोष्टीसुद्धा त्या पिटिशनरने विचारलं. नंतर त्या पिटिशनरने विचारलं, की इन्व्हेस्टिगेशनचा जो पूर्ण अधिकार आहे तो पोलिसांचा आहे. पोलिसांचा आहे तुम्हाला माहिती आहे. पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतं. ज्युडिशियरीचं काम आहे, की न्याय देणं. परंतु इथं जे आहे, जे न्यायपालिका आहे किंवा सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्टने 3 मेंबरची कमिटी जी आहे ती गठीत केलेली आहे आणि त्या 3 मेंबरची कमिटीने जे आहे त्यांना असं सांगितलं आहे, की तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा जस्टिस वर्माचं आणि जस्टिस वर्माबद्दल जे तुम्हाला ॲलिगेशन वाटत असेल तो रिपोर्ट जो आहे तो तुम्ही मला सबमिट करा. नंतर मग सुप्रीम कोर्ट जे आहे ते डिसिजन घेईल हे जस्टिस वर्मावर किंवा जे जस्टिस वर्मा असतील त्यांच्यावर ते डिसिजन घेणार आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, जी पिटिशन आहे, ज्या पिटिशनरने जे क्वेश्चन विचारले होते ते सुप्रीम कोर्टने रद्द केलेले आहेत किंवा सुप्रीम कोर्टने त्यावर कोणत्याही प्रकारचं जे आहे ते भाष्य केलेलं नाहीये. सुप्रीम कोर्टने याचिका अगोदर रद्द केली. सुप्रीम कोर्टने असं सांगितलं, की हा जो विवाद आहे किंवा हा जो न्यायाधीशांचा जो पूर्ण जो इश्यू आहे, तो ऑलरेडी इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. त्यामुळे एफ-आय-आर का झाली नाही किंवा एफ-आय-आर का होत नाही, याबद्दल तुम्ही विचारू शकत नाही. कारण जो एक जजमेंट आहे, के. वीरास्वामी त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे, की जोपर्यंत जज जे आहेत, जजवर जर काही एलिगेशन लागलं, सुप्रीम कोर्टची परमिशन शिवाय एफ-आय-आर राईज किंवा एफ-आय-आर जी आहे ती दर्ज होत नाही. आणि सुप्रीम कोर्टने याचिका जी आहे ती रद्द केलेली आहे. न्यायाधीश आणि सामान्य नागरिकां यांच्यासाठी कायदा हा वेगवेगळा असतो का? असा जो क्वेश्चन मार्क जो आहे तो उपस्थित होत आहे. कारण न्यायपालिकेवर जर विश्वासच नसेल लोकांचा, तर मग न्याय कोणाकडून मागायचा? म्हणून सुप्रीम कोर्टने जे आहे ते याच्यावर जे 3 कमिटी किंवा 3 लोकांची जी मेंबरची जी कम्युनिटी जी गठीत केलेली आहे, त्याच्यावर आता काय होतं काही नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने सांगायची आहे. ती म्हणजे मग तुम्हाला तुमच्या डोक्यात एक गोष्ट आली असेल, की सर मग अशा कोणत्याच जजवर कारवाई झालेली नाहीये का? तर विद्यार्थी मित्रांनो, एक जे आहेत एक निर्मल यादव म्हणून एक होते. त्यांच्यावर जे आहे ते इन्व्हेस्टिगेशनचा भाग होता आणि त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. परंतु एक अजून होते त्यांच्यावर पोक्सोचा जो आहे, तो त्यांच्यावर ॲलिगेशन होतं. त्यांचं जे आहे ते त्या गोष्टी ज्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ती जी केस होती तुम्हाला जर आठवत असेल 2008 मध्ये जी आहे ती केस झाली होती. निर्मल यादव किंवा निर्मल जे होते जज त्यावेळेस त्यांच्यावर जे आहे ते 2008 मध्ये ॲलिगेशन लागले होते. 15 लाख जे आहे त्यांनी रिश्वत घेतली होती असं त्यांच्यावर ॲलिगेशन होतं. नंतर विद्यार्थी मित्रांनो, त्याचा जो जजमेंट आहे ते आत्ता आलेला आहे 2025 मध्ये आणि ते जे जज होते ते 2014 मध्येच रिटायर्ड झालेले आहेत. मात्र ती केस जी आहे ती चालत होती. संपूर्ण गोष्टीमध्ये मी जात नाही. तर 2025 मध्ये त्या जे वेगळ्या जज आहेत त्यांच्यावर ॲलिगेशन जो होता 15 लाखाचा, त्यांना आता ॲक्विटेड म्हणजे त्यांना निर्दोष, ॲक्विटेडचा अर्थ असतो निर्दोष मुक्तता जी आहे त्यांची झालेली आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या रेफरन्सने सांगायचं आहे म्हणजे सांगायचा मुद्दा असा, की अजून एक जज होते दुसरे त्यांच्यावर 2018चा खटला होता. त्याच्यावर सुद्धा ते आता ॲक्विटेड झालेले आहे किंवा ते निर्दोष मुक्तता त्यांची झालेली आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, जो प्रश्न आहे आपला तो म्हणजे काय? तर तुमचं मत मला जाणून घ्यायचं आहे. न्यायपालिकेवर जो विश्वास आहे तो ठेवायचा किंवा नाही? किंवा अशा ज्या एकाच न्यायाधीशावर ज्या गोष्टी होते म्हणून संपूर्ण न्यायपालिकेला आपण बदनाम करू शकत नाही किंवा संपूर्ण न्यायपालिकेवर आपण क्वेश्चन मार्क ठेवू शकत नाही. असे जर तुमचे व्ह्यू असतील तर तुम्ही नीट व्यवस्थित एक्सप्लेन करून मला सांगा, जेणेकरून तुमचं मत जाणून घ्यायचं आहे मला. म्हणून मी आज जो आहे शॉर्टमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. खूप डीपमध्ये विषय होता, परंतु पूर्ण ओव्हरऑल तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी 10 मिनिटाच्या आत तुम्हाला मी ही गोष्टी समजावण्याचा प्रयत्न केला होता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर डिटेलमध्ये जर वाचायचं असेल तर मी लिंकमध्ये तुम्हाला त्यांची जी पूर्ण जी आहे ती तुम्हाला लिंकमध्ये देऊन देईल. तुम्ही ती वाचू शकतात आणि तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुमची मी रजा घेतो. जय हिंद.